आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सोलापूरमध्ये एकत्र आले विविध देशातील तज्ज्ञ. समकालीन विषयांवर मंथन. इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल IQAC सोलापूर सोशल असोसिएशनच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीनं आणि नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ट्रस्टच्या सहकार्यानं एक भव्य आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सोशल महाविद्यालय सोलापूर इथं आयोजित करण्यात आली. समकालीन प्रश्न, वाणिज्य, व्यवस्थापन, कला, मानवशास्त्र, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र व अनुप्रयोग या व्यापक विषयावर आधारित ही परिषद हायब्रिड पद्धतीनं प्रत्यक्ष व ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये देश विदेशातील विविध विद्यापीठांमधील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील चालू घडामोडी, नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि शैक्षणिक दृष्टिकोनांवर सखोल चर्चा करण्यात आली. उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आफ्रिका खंडाचे चाड रिपब्लिक देशाचे अली असफी महम्मद, झिम्बाब्वे देशातून पुडझाई गांडा आणि बांगलादेशातून नईमा सुलताना मीम आणि सादिया अफरीन मौमी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवून मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी आपल्या मार्गदर्शनपर बीज भाषणात कोणत्याही देशाच्या विकासासाठी आवश्यक मनुष्य विकास निर्देशांक व त्यामध्ये संशोधनाची गरज या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाईन माध्यमातून नायजेरियाचे सगुन सोलोमन, विशेष कार्यकारी अधिकारी मेड्रॉस टेक्नॉलॉजी यांनी बदलत्या जागतिक अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन केलं. नुकतेच सत्र न्यायाधीश परीक्षा पास झालेली महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी मुंजरीन जेलर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेस मार्गदर्शन केलं. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात येणाऱ्या शोधनिबंधांचे आंतरराष्ट्रीय पत्रिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन, मानववंशशास्त्र व भाषा या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन 102 शोधनिबंध सादर करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद प्राध्यापक डॉक्टर आयेशा रंगरेज, विज्ञान परिषद सदस्य प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भांजे, प्राध्यापक डॉक्टर गौशेख व मुंबई विद्यापीठाचे ॲडव्होकेट नायर सर यांनी काम पाहिले. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर बब्रुवाहन रोंगे, प्राचार्य व संस्थापक सचिव स्वेरी पंढरपूर यांनी उपस्थितांना स्टार्टअप व युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. माननीय वक्ते आणि संयोजकांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली असून विद्यार्थ्यांना यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि आपल्या ज्ञानाच्या व्याप्ती वाढवण्याची संधी मिळाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य व आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर IJ तांबोळी, विभाग प्रमुख व परिषदेचे संयोजक सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर जैनउद्दीन मुल्ला, नवी दिल्ली संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉक्टर अनवर शेख, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ही परिषद शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट इन असोसिएट विथ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ट्रस्ट न्यू दिल्ली या संयुक्त विद्यमाने आमच्या महाविद्यालयामध्ये आज दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चर्चासत्रामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे फॉरेनचे लोक कुडझाई गेंडा झिम्बाब्वे, नईमा सुलताना बांगलादेश, सादिया अफरीन बांगलादेश, अली शाफी महम्मद हे चाड रिपब्लिक राष्ट्र आफ्रिका आणि शेगुन सोलोमन नायजेरिया अशा या महत्त्वाच्या विद्वान लोकांचा सहभाग या आमच्या चर्चासत्रामध्ये झालेला आहे. त्यांनी आज आपल्या इथे संशोधनपर त्यांचे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये 150 लोकांनी सहभाग घेतलेला असून 150 लोकांनी आपले शोधनिबंध इथे सादर केलेले आहेत. अशा प्रकारे हे चर्चासत्राचं स्वरूप आहे. हेलो एवरीवन, सो मैं नाइमा सुल्ताना मीम हूँ. मैं एक बांग्लादेशी हूँ, यहाँ पे स्टूडेंट हूँ. मैं पढ़ाई कर रही हूँ सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी में और साथ में मैं फेडरेशन ऑफ इंटरनेशनल स्टूडेंट एसोसिएशन में मार्केटिंग हेड की तौर पे काम कर रही हूँ. और आज मैं यहाँ पे आके बहुत खुश हूँ. सोलापुर सोशल एसोसिएशन आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज, यहाँ पे आज इंटरनेशनल मल्टीडिसिप्लिनरी कॉन्फ्रेंस था जहाँ पे मैं इंटरनेशनल डेलीगेट के तौर पे इन्वाइटेड था. तो मैं यहाँ पे आई, इनकी स्टूडेंट से मिली और यहाँ पे मैं अपना स्पीच डिलीवर किया. मैं अपना पर्सपेक्टिव शेयर किया जो इंटरनेशनल रिलेशन, बायलैटरल रिलेशन है इंडिया और बांग्लादेश के बीच में. बांग्लादेश और इंडिया बहुत सालों से दोस्त बन के आए हैं
सोशल वर्क में, बिजनेस में और बहुत सारी चीज़ों में। सो हिस्टोरी मैंने बताया बांग्लादेश और इंडिया का, साथ में हमारा फ्यूचर विजन क्या है बांग्लादेश और इंडिया का, इसके बारे में मैंने डिस्कस किया। तो मुझे बहुत खुशी हुई कि मुझे आज यहाँ पे मौका मिला मेरा स्पीच डिलीवर करने के लिए। सो धन्यवाद। Hello everyone, my name is Ali Asaf Muhammad and I'm from Czech Republic. I really was surprised with the event and I'm really thankful to everyone who participated here. It was a really successful event organized by Solapur Social Association. The event was very nice and I'm really thinking about what is happened there, and every time it stayed in my mind. And I gained so much insight from this event that can help me to put some of these points in my country once I will be there. Thank you so much, and thank you to everyone being there for us. Thank you. Thank you. This is Sadia Momi from Bangladesh, and I'm really happy and privileged to be a part of today's conference, international conference, Solapur Social Association Arts and Commerce College, and I was really thrilled to be a part of today's event. We already discussed about our country's economy, and people, they were really excited to know about it. Also, they were really happy to know about the bilateral relation between India and Bangladesh. And we also discuss about how we can work on the contemporary problems and how it can actually impact the economy of both countries. I am really happy, and I hope that this kind of conference, this college, they arrange more in future and we can be a part of it. Thank you so much. Hello everyone, my name is Kutai Kanda and I'm from Zimbabwe. I'm doing my MBA here in India at Vishwakarma University. And I feel so honored and privileged to attend this international conference on research and innovation. And we've shared different experiences and ideas about our countries, our institutions, and we look forward to more collaborations between India and Zimbabwe.